फलटण नगर परिषदची विशेष व साधारण सभा आज नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापतींचा पदभार स्वीकारला. सभेमध्ये विविध समित्यांच्या सभापतींची पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समिती सोमाशेठ जाधव, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती प्रियदर्शिनी भोसले, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सचिन अहिवळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती राहुल निंबाळकर, नियोजन व विकास समिती संदीप चोरमले, महिला व बालकल्याण समिती मोहिनी हेंद्रे, उपसभापती कांचन भटकर, मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती सुपर्णा अहिवळे. नवीन सभापतींच्या निवडीमुळे नगरपरिषदेमधील कामकाजाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्व समित्यांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन अध्यक्षांनी केले. सभापती आणि सदस्य यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या होत्या, त्या आज पूर्ण झाल्या. त्यानंतर आज फलटण नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती स्थापन झाली. या समितीला फलटण शहराच्या जे फलटण शहराचे बजेटची आर्थिक तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये 5% निधीची सोय या समितीवर करण्यात आलेली आहे. पहिल्यांदाच मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समितीची स्थापना आमचे नेते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हाद तात्या, श्री दिलीपसिंह भोसले साहेब या सगळ्यांच्या मान्यतेने, निकम वकील या सगळ्यांच्या मान्यतेने ही आमदार सचिन पाटील साहेब आणि शिवरूपराजे खर्डेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही समिती स्थापन केली. आणि या समितीला फलटण नगरपालिकेच्या बजेटच्या 5% तरतूद या समितीवर करण्यात आली. हा फलटण तालुक्यातील व फलटण शहरातील हा सर्वात मोठा निर्णय आज फलटण नगरपालिकेच्या इतिहासात ठरलेला आहे. आणि आज सर्व समित्यांचं, विरोधी पक्ष सर्व नगरसेवकांचं, जे सर्व नगरसेवक होते यांचं स्वागत करून आज ह्या समित्यांचा घोषणा झाली. आणि आजपासून फलटण शहराच्या विकासाच्या वाटचालीला ताकदीने सुरुवात होणार आहे, एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. नमस्कार. आज या ठिकाणी फलटण नगरपालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींच्या निवडी या ठिकाणी झालेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि या सगळ्या ज्या विशेष समित्या आहेत त्या सर्व समित्यांच्या निवडणुका या बिनविरोध पार पडलेल्या आहेत. अतिशय स्तुत्य आणि चांगला असा हा निर्णय आज या फलटण शहराच्या दृष्टीनं झालेला आहे. नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीयुत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणच्या परंपरेला साजेल अशा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठलाही वादविवाद न होता आणि एकमतानं आणि बिनविरोध ह्या सर्व विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या याचा मला मनस्वी आनंद होत आहे. आणि निश्चितपणे अशा या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भविष्यात फलटण शहराला निवडणुकीपूर्वी या सत्ताधाऱ्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही या निवडी झाल्या त्या आपले नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर या सर्वांना मी त्यांच्या भविष्यकाळातील पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो.